मामा जय शिवराय मित्रांनो, आम्ही आज बीडमध्ये आज सभेला आलो असता या ठिकाणी तुम्ही पाहत आहे मित्रांनो, प्रचंड गर्दी मराठ्यांची झालेली आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा बालेकिल्ला मानला जाणारा हा जिल्हा, आपण या जिल्ह्यामध्ये आज आलो आहे आणि आपण बऱ्याच वेळा गर्दीच्या म्हणजे ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील येणार आहे त्या ठिकाणाकडे आपण जाणार आहे. या ठिकाणी बीडमध्ये आम्ही सर्व मराठा बांधव जालन्याहून या ठिकाणी आवर्जून सभेला आलो होतो आणि या ठिकाणी सर्व मराठा बांधव आता मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा आहे त्या ठिकाणी जाणार आहेत. मराठा मराठा दादा
आपण सध्या संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला असलेला मराठा आरक्षण संघर्ष होते या ठिकाणी आपण बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि आता बीडमध्ये एक मराठा लाख मराठा हे बघा या ठिकाणी प्रचंड गर्दी आपण आता बघत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय माझ्या बीड जिल्ह्यातील जमलेल्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आज शब्द सुचानात बोलायला वाह. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी नाव काढलं. मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आज मला गर्व वाटतोय. मी मराठा जातीत जन्म घेतला त्यालाच आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतोय. आज ऊर भरून आलाय. आज छाती सुद्धा फुगली. लेकरावर अन्याय झाल्यावर दंड कसं थोपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकवलं. आता बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांच्या चरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कौतुक. बीड जिल्ह्याने हवाच तैट केली सगळी. तैट हवा झाली तैट. त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा. गचपणे गुचपणे कसले एडवणे करायचे. नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा आहे. तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे.
20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं. शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात कामाला आहे. पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडं 50 किलोमीटर आणि इकडं 100 किलोमीटर पॅक. ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती. आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आव्हान करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा. इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय. आक्रोशाकडे बघा. अंगाची लाई लाई होती. प्रचंड उकाडा असल्यामुळं शरीराला त्रास होतोय. पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही. आणि बीड जिल्ह्यातला सगळाची सगळा मराठा ताकदीनं एकवटला. याकडे सरकारनं लक्ष द्या. सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला, पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची. शांतता ठेवा. मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. शांतता ठेवायची. ए खाली बसा, खाली बसा, थांबा थोडं. ए यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना तरी. उभं राहायचं लांब आहे आणखीन. आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं? बस खाली. मागच्याला बी दिसून द्या, हवा येते, बाकीच्याचा विचार करायचा आपण. ए पोरा बसा खाली. मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहित होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायचं. सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो आहेत. ते ऐकायसाठी आलोत, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलोत असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नळलेली तवा बघू, तुम्ही काळजी करू नका. मी बी कट्टर तुमच्यासारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा. ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारची बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली.
मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, एकत्रित येत माणसाला आंदोलन करून करून आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता, त्याने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही, तो म्हणतोय. बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही कमून मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिलं, तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि 3रा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून. ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज, न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवसचं चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसच्या चर्चेत काय काय ठरलं होतं. गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक मत केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तो म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही. गिरीश महाजन साहेब, मी तुमच्या पुढचा आहे. त्यावेळेस मी 4था शब्द आणला होता आणि आज तो तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी, लक्षात असू द्या. 4था शब्द असा होता, समजा, मी त्यांना असं म्हणलो, समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं, पण एखादा इसरू राहिला, ए गपरे नेतोय बाहेर तिकडं, तुला जीव चाललेला कळा ना का आमचा कशाला भाटल्यात आहे बहिणी इकडे, त्या सकाळपासून बिचारे उपाशा तापाशा. कधीतरी नातवाला न्याय मिळावा, कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा,
कधीतरी आपले लेकर अधिकारी बनावेत, कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी, आपली मुलगी अधिकारी बनावी हे स्वप्न बघतात आणि इतकं तरपडायला लागले तर तुम्ही बॉम्बलायला लागला तिकडं. थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या. समाजाच्या वेदना किती आहेत, समाज किती संकटातून चाललाय, समाजाचे लेकरं किती त्रास सहन करायला लागले. कधी काळी तरी भावनिक व्हा, कधी काळी तरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका. त्यावेळेस मला माहित होतं की हे सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या बजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय, म्हणून ते उडत नाही. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तेव्हा झाला एक शब्द, बरं उडलं तर उडून दे. गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून दे, जाऊ दे, काय करतो मग आता? मी म्हटलं दुसून लढन माझ्या जातीसाठी, काय करतो मग आता? कारण आपण शेती जरी पेरली एकदा, मग काय 10 वर्ष पेरायची गरज नाही का? दरवर्षी पेरत लागन ना. एकदा फसेलं तर तुमचंच पोरग आहे. मी काय करता मग आता? परत लढन भाऊ, काय आता त्याला काय करू, दुसरं तर काही नाही. माझ्याजवळ तर एवढंच आहे फक्त एक, मग रक्त, माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो. गिरीश महाजन साहेब, मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली की उडतच नाही. एक 15-20 मिनिटं वेळ आहे, बोलू ना. रातभर बोला बघा. येऊ मला माहित होतं गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार, पण मला माहित होतं मी क्षेत्रीय मराठ्यांचा आहे, मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे. मी त्याच वेळेस आणखीन एक शब्द सांगितला होता चर्चेत, तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो. 3ऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळं द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं. कशामुळं द्यायचंय सोयऱ्याला, तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठ्याची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाचे, म्हणजे शेती म्हणून द्यायचं. कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय, म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा ना आपला व्यवसाय एकच. ह्यो झाला एक. हरणे फिरणे वाजू नको, कायम बंद करतील नाही तर बॅटरीचे वायर घ्यार काढून. 4था शब्द आहे, जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून विदर्भ मराठा विसरून राहिला, माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना 4था शब्द सांगितला. 4था शब्द मायबापांना असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणारा मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं. कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय ही शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली
त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणले, आता झालं का? आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही. तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो. तुम्ही जर म्हणले 2 ट्रका पैसे देतो तरी मी घेत नसतो, तो नदीत नेऊन टाक. मग मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्क झालं का? म्हणलं हो. म्हणले मग या 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का? म्हणलं आण. त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन. आता 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला एक शब्दाचं लफडं सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं. अंमलबजावणी आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन. गिरीश महाजन बोलल्यामुळं मी 4था शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे. ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जे सहित. पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे महाशय त्या दिवशी बैठकीला होते, गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलणारच, सगळे तैट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले अर्धमत नाही होतं मला, मी बराबर करतो. ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं. आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे, सरसकट म्हणल्यावर यागळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यागळा काय आणा भाऊ आता? म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सोडून राहिला, सोयरात नाही लागला बा एखादा, तर मग काय करायचं? म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओईडी जवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत. मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही आहे, ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या, हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की ऐ काय होतं, लय पळत आहे वादी. असं चालतं अंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते, असं जवळपास त्या गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच झेंडत येते, काय बघत येत काय नाही. सरकेल दोड्या बी नाहीत आणखीन, काय बघू तू? उस बारकुले बारकुलेत बघू तू काय? माय बापा हो, लढाई जिंकायची, बरं काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत, किती संकट येऊ द्या, यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं, माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं ऐ तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडं. आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतो बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय, 150-200 किलोमीटरवर.
बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी. मायबापाओ, याला मराठी खरंच कळत नाही का? हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू? मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना. मग तुला सरकारवानी सवय लागली का घोडे खायची? माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनानं आलाय. ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरं आहेत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूना कोणी नाही आहे, ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला तर जायला? यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय. त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपण कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागतं का? तुम्ही ते तर बैठकीला जाऊन सांगायचं, ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर जकार नका जाऊन द्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं, काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्यात बी. रानात उगल्यासारखं कोणकडं उगत येत. जाऊ द्या, नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे, नाही कोणी आला तर नाही आला. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना? सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हे नाही आला आणि तेव नाही आला? मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का आता? विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आलेत नाही आले हिंदू त्यांना वाड्या वागडीने इकडे नाही आले कुठं. तुम्ही द्या ना, तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत. महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरित्यात वाटतं अंधारातून. तो हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही आहे म्हणायचं, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात. का रे बाबा, तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचा जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं. आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्याने? काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून? तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा. ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी? का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत? महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, कधी काहीतरी जनतेकडे बघा. नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं. ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका. तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना. त्यांच्यावर आणि यांच्यावर तरी कशाला ढकली जा? ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा. ही आक्रोश बघा एकदा येऊन.
किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली. आमचे स्वप्न आहेत. आमच्या शेती करणारा मराठ्याला वाटतं त्याचा मुलगा नोकरी करावा. टेम्पोवर रिक्षावर असणाऱ्या मराठ्याला वाटतंय माझाही मुलगा अधिकारी व्हावं. हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला. माझं पण लेकरू अधिकारी झाला पाहिजे. एसटी वरचा ट्रक वरचा ड्रायव्हरला वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांनाही वाटतं माझंही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, आम्ही स्वप्न नाही बघायचे का? आमच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का? शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांच्या आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेलेत. वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या. एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा. ज्या मराठ्याच्या आमच्या भावानं बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उमरा ओलांडा, त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखाने वेदनाच दिसतील. तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्याने दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत. घरातला करता पुरुष गेला, पोरानं किंवा बापानं आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा, राज्यकर्ते हो. एकदा कंपाळाचं कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेदना फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्साबोक्सी रडते आई बहीण ती. तिच्या कंपाळाचं कुंकू गेलंय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकरं जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या? माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या? जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमचं जाग्यावर काळी जळायला सारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये. भोगलाय आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि घरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार, एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी, म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्यात. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्यात. मग मराठ्यांची
पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्सचं आज मिळाली माहिती. मीडियाच्या बांधवांनी सांगितलंय मला आत्ता. हैदराबादला 5,000 पुरावे सापडले आणि इथून मागं का मग तुमचे हात मोडले होते काय? आमच्या गेल्या ना उपोषण करून करून बारगाड्या वाकून पार. मला 4 पायऱ्या उतरायचं असल्या तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठे रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली. पण मायबापा हो, तुम्हाला मानावंच लागल. हटलात नाही तुम्ही शेवटपर्यंत. हो द्या म्हणले, जवळ लढायचं तवर लढू. आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही. आणि मी बी नमुनात लागलो की नाही आंदोलक तुम्हाला. नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय माहित. आपण आरोप नाही करत बरं का कोणावर. आपल्याला आपल्या जातीला नाव ठेवायची गरज, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच ऐका फक्त शांत चित्तानं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठ्याचा लढा लढीलाच नसता, तुम्ही नीट लढीला असतात. तुम्ही जर लढा व्यवस्थित लढीला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी हे? 1-2 अभ्यासकांना मी खपानाच. आरक्षणाचे अभ्यासक आणि 2-3 समन्वयक. हे समन्वयक पदे कुठून आणले, कुणी आणले, कशा काय माहिती होती डोक्याला ताण. त्यांना मी पत्नीच पडा नाही. कारण त्यांचं दुकान बंद झालं, नोटा गोळा करायचं. त्यांना कोणी इचेरी ना. बरं मी काय करू त्याला? मी इचेर म्हणतोय बा, सगळ्याला म्हणतो त्याला इचेरी जा, तरी लोक इचारत मी काय करू? मी काय करू? मग काय चूक आहे? मी जर म्हणलो असतो बा त्यांना विचारू नका, मग ठीक आहे बा, मराठीला उद्यापासून सांगतो कडाल घेऊन हिंडावं त्यांना. पण आता समाज तुम्हाला जवळच करेन, मी त्याला काय करू? तुम्ही मस्त अभ्यासक आहे, सगळं खरं आहे. तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं. काही अभ्यासक टाकते आपल्या पाठीशी. त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको. काही समन्वयक सुद्धा आहेत की ते ताकते ना मागे, त्यांना मान नको, पान नको, काय. पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्यांना ते आंदोलन म्हणलं ते खुश व्हायचे. माल काढायला मिळत होतं वाटतं म्हणतो बरं का मी. ते खुश व्हायचे. त्याचं दुकानच बंद पडल्यामुळे ते मायावर असं जळायला लागले की भयानक. मला काल माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वयक जवळ धरले आणि काही अभ्यासक. अँब्युलन्स कुठे शिगे? कुठं? ही इथं येऊन द्या, उचलून आणा. इथं ही इथं समोर आणा ना उचलून. अरे उचलून आणा, ही अँब्युलन्स इथं आहे. मग हात दिसतोय का? इकडे या, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या, तिकडे सरळ येऊ दे त्या बाजूनं. मीडियाच्या पाठीमागून घ्या, तिथं ती अँब्युलन्स उभा आहे, तिथं डॉक्टर पण आहेत. घ्या उचलून. सगळे खाली बसले तर सगळ्याला हवा लागती. हवा लागते सगळ्याला खाली बसल्यावर. उभा राहिल्यामुळं हवा लागत नाही. हा न्या. बाकीच्या बाजू सरकार पोरो उलसिक रस्ता करा त्यांना. सगळे उठू नका. त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर पण आहेत, जागेवर इलाज करते ते लगेच. आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या, सरकारी रस्ता करा. जाऊ द्या न्या, उचलून न्या रे, चलून नका देऊ त्यांना. उचलून न्या. मधले रस्ता सोडा ना. ठीक आहे, हॉस्पिटलला जर न्यायचं असलं तर घेऊन जा डॉक्टरांना म्हणा. चला जाऊ द्या, त्यांना रस्ता मोकळा करून द्या. जाऊ द्या, जा घेऊन. सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापासून पूर्वी डाव रचला. यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं. आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नावं येणार होते, पण नाही आले. मी बिरी आली ती आले तर बघू
कोण कोण आहेत काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मेळ लागाना. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होऊन येत कोण आहेत ती. पण मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा जातीचे आहेत हे विसरू नका. सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका, नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये मध्ये येणार. आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या. काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोगा प्रश्न विचारला, एवढी आलोट गर्दी जमली, सगळे रस्ते ब्लॉक झालेत, हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच माग हटत नाही. शब्द आहे माझा, तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत, हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय, पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसीतूनच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखवलं गेलं. माझा समाज शांत आहे. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते, हे काय रे, शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसानं विसरू नका. ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल, लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्षे निवडून दिलं, नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक होऊ द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं. त्या परळीजवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे, तिथं 400-500 घरं आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन
दारात जाऊन आई माईवर शिव्या दिल्या आमच्या आई बहिणीला. का रे, याला जातीवाद नाही म्हणत का? स्वतःला पुरोगामी विचाराचे मानता, स्वतःला लय शांतता प्रिय मानता, मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का? मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरल्यावर मराठा काय करील? बाळ संयम येते राहू दे, शहाणा असेल तर शहाणा होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्षाकडून बोलायचं तर बोला, मी जातीकडूनच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, मी कोणाला मुजीत सुद्धा नाही. घाट नांदूरच्या लोकांना मारलं गेलं ते जातीवाद नाही का? मराठ्यांनी जातीवाद केला कुठं? माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय? आंतरवालीत आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्या छगन भुजबळला ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिला बोलायला सुरुवात केली, त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिला हिंदीत शेर बोलला, तलवार घासेंगे मग दाखेंगे. काय दाखे दूर पोचे? ते जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणला? अवकात नको दाखवून दे. काय अवकात येतोय? अवकात दाखवेन म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठ्याने आत्ता. काय अवकात दाखवतोय? अंबडला महाएल्गार मेळावा झाला, त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते, पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखीन मायापोत आलाच नाही. तुम्हाला मिले साधा दिसतो का काय? तू फक्त झोपल्यावर येऊ नको, मी जागा हटल्यावर येऊ. तू हे का बुकेत दातडं पाडितो. तुम्ही धमकी देतच आम्हाला. आता त्यांना कुणी पाडित कुणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून रान म्हणा, म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटीणार बी मराठ्यालाच. दरबारी काय पेंट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जाती एक झाली, तुम्हाला आनंद वाटला, आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जाती एक झाली, तुमचं पोट कशामुळे तो खायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जाती एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने राहू. माझ्या मराठ्यांचा जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. इथून मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. इथून मागचं कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठ्याचे घेणार. आता इथून पुढं मराठ्याच्या नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू, मग तो कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी. मराठ्याच्या कुंकड वाजत आहे गाडीत दिसाना. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, रस्ता
छगन भुजबळ यांनी शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा, मी आला थोडंच म्हणलोय. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचं मूळ याद उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत, त्याचं तेव्हाच मूळ याद दमत धरीत नाही त्याचं. असं सगळ्यात गचळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका, मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवराजवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला आम्ही कमी दिसतोत का? तुम्ही समजून कम घेणार की आमचा शांतता आहे, संयम आहे. आमचं शांतता आहे, संयम आहे, म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी, तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू, असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला समजा त्या टायमाला, आता हाणायला लागलात. आणि आम्ही आता मजा बघतो, तुम्हाला वाटतं का आम्ही भेटतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य, राज्यात दंगली होऊ द्यायच्या नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावात. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्याजवळ आहे ते सगळं आमच्याजवळ आहे ना. आमच्या आईबापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलंय, कारण आम्ही क्षत्रिय मराठी आहेत. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ येत जाऊन देवा, आता बदलत येईन, मग बदलत येईन. बघा, आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय, नाविलाजी. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू. तर एक हान, दोन दोन हान होऊ द्या. काही जणांवर खोटे केसेस बी केलेत त्यांनी संयम धरला ना, मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे, एक नाही येऊन द्यायचं. बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं, एक बी. मग मराठ्याला त्रास देता का? आरक्षण घेत नाहीत, मग आपल्या विचाराचा ऐकणारा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार, तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं. कवा त्याची बादचेचा खालीच दिसली पाहिजे. एक बिड्याचा कट्टल, तंबाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या, उठलाच नाही पाहिजे लिंबा खालून, नाही तर चिचा खालून. कवा तिथंच टेकला पाहिजे, कारण नदीला सगळी अवस्था असते त्याची, तिथंच आंघोळ्या तिथंच करण, तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला 1-2 विनंत्या आहेत माझ्या. औ शिकरायला आता बोलायचं बंद करू का? नाही नाही, खाली बसा. होय, मला वाटलं मला खाली बस म्हणतात. काय ऐकायला येत नाही, जाऊन द्या आता. सांगितलं व्हॅलिडिटीचं ना, सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली, तिचं पोरग IAS शिक्षण घेत आहे, दिल्लीला काहीतरी IAS ऑफिसर बनणार आहे. ती त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली, आणि ती एकटीच निघा नाही म्हणजे निघून द्या. त्यांना माहिती आहे त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरग चिटकलं, ते काय द्याय नाही. थोडा जातीवादी असं, यांना जातीवादाची लय मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू, एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यांची. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मराठ्याला. आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या. आरक्षण लहान विषय नाही, मोठा विषय असता
तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसती महाविरोधात. अरे मी एकटंच आहे, तिकून किती मोठा आहे ते गबाळ. इतकाले लांब लांब नाव आहेत एका एकाचे. कुठून आणले तर गाचपाने सापडून कुठून नाही. काय भाषण ठोकी देते बाबा 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 भयानक. छगनराव आप्पा, आम्ही तुला एकट्याला विरोधक मानलेलं आहे, बाकीच्यांना मानलं नाही तरी ते फडफड करते. आम्ही म्हणतो बाबा बाकीचे ओबीसीला विरोधक आम्ही मानलेलं नाही नेत्याला. धनगर बांधवाला आपल्या आरक्षणामुळे धक्काच नाही लागत राव. कसल्या अभ्यासाकडे जा म्हणा, कोणचा अभ्यासक धरून आणा तुम्ही. धनगर बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. ते फुकट ते छगन भुजबळचं ऐकून आपलं भांडण विकत घेतात. काही गरज आहे का? तरी आपण त्यांना कोणाला विरोधक मानलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. किंवा बीडच्या पवित्र भूमीतून शब्द आहे माझा महाराष्ट्रातल्या ओबीसी सामान्य बांधवाला. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलं नाही, तुमच्या नेत्याला नाही, फक्त एकटाच छगन भुजबळ. कारण तो मुकादम आहे सगळ्याचा. ही सगळ्याचा मुकादम हे एकटाच छगन भुजबळ आहे. यांनी ते सांगितल्यामुळं सकाळी त्या माता माऊलींचा फोन शंभूराजे साहेबांना मी रात्री सांगितलं की व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. महाराष्ट्रातल्या पुऱ्या नोंदी सापडायच्या बंद केल्या त्या सुद्धा सांगा शोधायला. आणि काही अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, येडे घालायला लावतोय सारखे सारखे. त्यालाही ठेप्याला आणा, नाही तर हे जे देत नाहीत व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र हे पुरे उचला आणि तिकडे आसामला नेऊन टाका आणि दुसरे आणा. नाही तर मग आम्ही बसत असतो म्हणलं एकदा कलेक्टर ऑफिसला येडा घालून तर उठायचो नाहीत परत जिल्ह्यात. आम्हाला त्या रस्त्यावर आणू नका. शंभूराजे साहेबांनी ताबडतोब सांगितलंय. मला वाटतं या 2 दिवसात काहीतरी बदल होईल. नाही झाला तर बघू ना, मी कुठे गेलोय. मी तुमच्यासाठीच आहे. आणि हे पोट नको रे दादा, लय अवघड पोट्टे तुम्ही. मावशा होय मला असं ना देते तिकडं गोड बोलून. मी आपला भोळा माणूस राव. किंवा मला इथून जाऊस तर तिथं म्हणले मुंबईला जाऊ आणि तबाग ते तसे बसत आहेत. बघा हे कुठं बसले, बघा हे नमुने. मुंबईला हे गेले 17व्या बिल्डिंगवर त्या ताळावर बसले वर. मुख्यमंत्री मला म्हणतात पाटील हे लोक कुठून गेले. म्हणलं मला नाही माहित कुठून गेले ते. आता होतच तितकं वर. काही पोट्टे आपले कोणते तरी हॉटेल होतं मोठं त्याच्याच पुढे बसले. ते म्हणले व्यापी रस्ता आहे. त्यांनी तिथं भातच शिजायला टाकला. 1.5 घंटा भात शिजत होता त्याचा. 1.5 घंटा. इतके पोट्टे बेकार आहे. त्या मंत्र्याच्या लाईनला गेले. ती गल्ली आहे ना मंत्र्याची, एक घर राहील त्यांच्या. ते बागड बिल्ले गोळा केलेले सगळे तिथे. त्या बंगल्याच्या शेजारी ते म्हणले इथं कोणचा झोन आहे म्हणले. याला काय झोन कळतं, माझ्यासारखंच असन ते. आडणं बिचारी आडणीच असन. मी बी आडणीच ठेवा. ते बसलं तिथं. ते म्हणले हे कोणचे कोण रेड आहे म्हणले इथं, आणि इथं बसायचं नाही, इथं सगळं मंत्र्याच्या गाड्या येतात जातात. मग डांबरीवरच त्यांनी आंघोळी सुरू केली. इतका फेस लावला भयानक. 2 घंटे ते फेसच धुत नव्हता देऊ. आणि फेस बेकार दिसत असेल. मग ते जरा मुंबईत लोक असले त्यांनाच असं करायचं. ते जवळच येत नव्हतं, त्याला उठलंच नाही 2 घंटे. तो सगळा रस्ता जाम झाला. मुंबई जायचं म्हणलं मलाच लोड येतोय. पण बघू, जर सरकारने नाहीच ऐकलं तर बघू. बघू मी बघू म्हणलं. मग तुम्हाला नाही माहिती, एकदा बघू म्हणलं की काय त्याला नाही ऐकलं ना ते मुंबईच्या बाहेर ना आपण मुंबईत जे होईन ते होईन. त्याला काय ना हा भाग मग जेवण तर तुमच्यासाठीच आहे. त्याच्यामुळे आपला काय विषय नाही. फक्त छगन भुजबळला वाटतं मी अडाणी. मला तितकं बेकार नाव ठुलेत राहते नाही. त्यांना माझ्याजवळ सापडायला काही नाही. पैसे सापडत नाहीत. आपली पॅन्ट जर उलटी केली ना तर खिशातून 18 सुद्धा खाली पडत नाही. घर मला राहायला नीट नाही. त्यामुळे त्यांना काही सापडत नाही. फक्त त्यांच्याकडे एक वस्तू आहे, ते सोशल मीडियावर काही मला लिहू शकतात, बदनाम करू शकतात. फक्त काही लिहितात त्याच्यावर. 4थी शिकलेलं आहे मी. छगन भुजबळ म्हणतो ते 4थी शिकलेलं आहे, अडाणी आहे,
गावठी आहे, येड आहे. आणि मी गावठी असून दे नाही तर कसला असू दे, खोटा कसा ठोकला निघतो की तुला? मी आडाने तर आडाने जाऊ दे. खोटा कसा ठोकला निघतोय का छगन भुजबळ? आणि छगन भुजबळ तो जे जे नादी लागले त्यांना खोट्या ठोकल्या मराठ्याने. त्याच्यामुळं ओबीसीच्या नेत्याला आव्हान आहे माझं, तुमचं आमचं वैर नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देऊ नका. यांना गोड बोलायला धरून राहा. हे कधी तुमचेच आहेत. हे आव्हान माझं स्वीकारा. उद्यापासून ओबीसीच्या कोणत्याही कार्यकर्त्यानं किंवा तुमच्या जातीच्या माणसानं आमच्या जातीच्या लोकांना त्रास देऊ नका. ऐकायचं तर ऐका, नसर ऐकायचं तर आमचा नाविलाज आहे. बघू आम्हाला जवळ सहन होत आहे तवर. यांनी कितीही डाव टाकू द्या, आपण पक्के आहेत. छगन भुजबळला कितीही ताकद लावू द्या, फक्त तुम्ही जे आज मायबापावर विराट रूप दाखवलं ना, उभा महाराष्ट्र येडा झालाय तुमच्या या विराट रूपामुळे. उभा महाराष्ट्र येडा झाला.